हाय फ्रेंड, तर आज आहे संकष्टी आणि मी आलेली आहे पाली मंदिरात, पाली गावातील बल्लालेश्वर मंदिरात। तर हे गणपती आहे बल्लालेश्वर आणि इकडे पाहू शकताय गर्दी। तर मी इकडे घेतलेले आहे हार, नारळ, फूल आणि माझे मिस्टर उभे आहेत इथे आणि इकडे लाईन तर खूपच आहे, गर्दी पाहू शकताय किती गर्दी आहे। तर इथे तर दर्शन झालं छान, तर आतमध्ये खूपच गर्दी आहे। तर इकडे पाहू शकताय की गर्दीमध्ये ना मला मोबाईल पकडायला जमत नव्हतं आणि इकडे आहे ही सिरियलमधली ॲक्टर्स, भावनाची आई। तर लक्ष्मी निवास असा कार्यक्रम आहे, त्याच्यातली आहे ती। तर मला तिच्यासोबत फोटो वगैरे काढायची खूप इच्छा होती, पण माझी लाईन खूपच लांब होती आणि तिचा नंबर खूप पुढे होतं। तर तिला पाहून मला खूपच आनंद झाला की एक ॲक्टर दिसल्यानंतर आपण पण व्हिडिओ करतो, पण ती दिसल्यानंतर मला खूपच आनंद झाला। तर तिच्यासोबत काही मी सेल्फी वगैरे काढू शकली नाही। तर इकडे पाहू शकता किती गर्दी होती आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे बिलकुल इतकं एन्जॉय करता येत नव्हतं आतमध्ये। तरीसुद्धा मी मोबाईल ना इकडे तिकडे असं ताटाच्या मागे किंवा असं हातात पकडून आहे ना व्हिडिओ केलं होतं। तर आतमध्ये जातावेळी जर मोबाईल बाहेर काढल्यानंतर ओरडाओरड असते तिथे, लगेचच मोबाईल बंद करा, मोबाईल बंद करा, अलाउन्स चालू असते। तर मी काय मोबाईल व्यवस्थित पकडू शकत नव्हते, तरीसुद्धा मी खूप प्रयत्न केलेला आहे। इकडे पाहू शकता इतकी गर्दी असताना मी वाकडं तिकडं मोबाईल ठेवून असं शूट करण्यासाठी प्रयत्न करत होती। इकडे आहे नंदी आणि तरीसुद्धा थोडंसं मला असं वाटत होतं की मला शूट करता येईल मोबाईल जरा साईडला ठेवून, तरी पण एवढं काय जमलं नाही मला। तर हे आहे छोटंसं गणपती बाप्पा, इथे दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता मी तुम्हाला दाखवते पुढे। हे पहा गणपती, एक थोडंसं शूट करता आलं आणि त्याच्यातच मी मोबाईल थोडंसं वरती केलं आणि असं हे आपलं दर्शन झालेलं आहे। माझं खूप छान दर्शन झालं आतमध्ये, पण मी मोबाईल पकडू शकत नव्हते। तर मी बाहेर आली आणि थोडंसं एक रील केलं, फोटो काढले, व्हिडिओ केलं आणि मग आम्ही लगेच इथून बाहेर निघालो। तर लाईनला खूपच 1-2 तास तर नक्कीच गेले आम्हाला, त्याच्यामुळे ना भूक लागली होती। तर माझे मिस्टर म्हणाले की चल आता आपण उपवास आहे, पण आता नाश्ता करण्याच्या ऐवजी आपण जेवून घेऊ। हा बघा मुलगा माझा छोटा, तो त्यांनी खाल्ला होता आवळा, तर त्याला आवडला नाही, त्याच्यामुळे ना सारखा थुकत होता, तोंड खराब झालं होतं त्याचं। तर इकडे हायवेला पालीपासून मागे 1 किलोमीटर हा हॉटेल आहे, हॉटेल श्री गणेश, खूपच छान हॉटेल आहे। तर आम्ही तिथे आलो होतो जेवण करायला दुपारचं। तर दुपारचं म्हणाल तर 4 वाजून गेले आम्हाला, म्हणून भूक लागली होती, म्हणून मग मिस्टर म्हणायला लागले चल आपण हॉटेललाच जाऊ आज। तर हा आहे हॉटेल श्री गणेश, खूपच छान व्हेज नॉनव्हेज। आणि माझे मिस्टर ऑर्डर देण्यासाठी पहिलेच पुढे गेले आणि गर्दीसुद्धा पाहू शकताय, आज संकष्टी असली तरीसुद्धा गर्दी आहे खूप। तर हा हॉटेल खूपच छान होता, सुंदर एकदम, काहीच म्हणजे असं डर्टी अजिबातच नाही, खूप क्लीन होता। तर AC हॉटेल पण होता तो, पण खूप छान होता, मला तर खूपच आवडला। आणि इकडे माझा छोटू ऑर्डर देतोय की आज उपवास असल्यामुळे तर आपण व्हेजच खायचं आहे आपल्याला। तर मी पहिलं भूक लागलेली खूपच, तर मी सांगितलं त्यांना पहिलं भाजी ऑर्डर करा। तर व्हेज कोल्हापुरी पहिली ऑर्डर गेली आणि नंतर मग पनीर मसाला घेतला, राईस घेतलं, जिरा राईस आणि दाल। तर खूप छान टेस्टी एक भाजी मागवली आणि आम्ही टेस्ट केली ना, खूपच छान लागली, खूपच टेस्टी होती। तर माझ्या मुलाला ना भाजी आणि रोटी खायची नव्हती, तर तो एक तुकडा मोडून ना बळबळच खात होता। तर मला बोलतो की मला नॉनव्हेजच पाहिजे, नॉनव्हेजच पाहिजे। तर मग आम्ही त्याच्या पप्पांना म्हटली चला त्याला काहीतरी मागवा, त्याचा उपवास काही तो करणार नाही। तर छान असं एक चिकन कबाब मागवलं आणि ते त्यांनी खाल्लं, खूप त्याला आवडलं। अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि मग आम्ही छान असे फोटो काढले, तिथे बाहेर फोटो काढले, व्हिडिओ केले आणि खूप एन्जॉय केला। तर माझा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका। टाटा, बाय बाय।